नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो ऐकायला खूप साधा वाटतो, पण त्याच्या खोलात खूप मोठे अर्थ दडलेले आहेत. हो, आणि तो प्रश्न आहे, देवदूतांना आत्मा असतो का? अगदी. आता हा प्रश्न ऐकल्यावर वाटेल की यात काय एवढं? पण आपल्या आजच्या श्रोतांमध्ये या एका प्रश्नावरून दोन गटांमध्ये एक मोठी वैचारिक लढाईच उभी राहिलेली दिसते. बरोबर. आणि दोन्ही बाजूंकडे स्वतःचे पुरावे आहेत, स्वतःचे तर्क आहेत. आणि गंमत म्हणजे दोन्ही बाजू ऐकल्यावर आपल्याला वाटतं की अरे हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. आणि हा वरवरचा वाटणारा फरक पुढे जाऊन मानवाच्या तारणाच्या संपूर्ण संकल्पनेलाच एक वेगळी दिशा देतो. पण तिथे पोचण्याआधी मला वाटतं आपण एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करायला हवी. भाषेची अडचण, बरोबर. अगदी. या चर्चेतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मराठीतला आत्मा हा शब्द. हो, कारण तो दोन वेगवेगळ्या संकल्पनांसाठी वापरला जातोय आणि त्यामुळे खूप गोंधळ होऊ शकतो. तर हा गोंधळ टाळण्यासाठी आपण या चर्चेपुरतं असं करूया का, की जेव्हा आपण मानवी व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्या भावना, त्याची बुद्धी, इच्छाशक्ती याबद्दल बोलू, तेव्हा त्याला इंग्रजीमधलं सोल म्हणू. ठीक आहे. म्हणजे मानवासाठी सोल. आणि जेव्हा आपण देवदूतांच्या मूळ अमूर्त अस्तित्वाबद्दल बोलू तेव्हा त्याला स्पिरिट म्हणूया. उत्तम. म्हणजे मानवाचा सोल आणि देवदूतांचा स्पिरिट हा फरक लक्षात ठेवला तर पुढची चर्चा खूप सोपी होईल, नाही का? नक्कीच. चला तर मग या वैचारिक लढाईच्या मैदानात उतरूया. पहिला मुद्दा, हा वाद नक्की आहे तरी कशावरून? म्हणजे सोल आणि स्पिरिट यात मूळ फरक काय मानला जातो या ग्रंथानुसार? फरक खूप मूलभूत आहे. या ग्रंथानुसार जेव्हा देवाने मानवाची निर्मिती केली तेव्हा आदामला एक जिवंत सोल असं म्हटलं गेलं. लिव्हिंग सोल. हो, याचा अर्थ असा की त्याचा सोल हेच त्याचं केंद्र आहे. त्याची बुद्धी, त्याच्या भावना, त्याची निर्णय घेण्याची शक्ती हे सगळं काही त्याच्या सोलमध्ये आहे. थोडक्यात सांगायचं तर मानव म्हणजे सोल. आणि देवदूत? देवदूतांना मात्र स्पिरिट म्हटलेलं आहे. त्यांना स्पष्टपणे सेवा करणारे स्पिरिट्स असं संबोधलं गेलंय. अच्छा. त्यामुळे मूळ प्रश्न हा आहे की देवदूतांची बुद्धी आणि भावना या त्यांच्या स्पिरिटचाच एक भाग आहेत, की त्यांच्याकडेही आपल्यासारखा म्हणजे मानवासारखा एक वेगळा सोल आहे. हाच या वादाचा केंद्रबिंदू आहे. कळलं. म्हणजे एका बाजूला सोल असलेले मानव आणि दुसऱ्या बाजूला स्पिरिट असलेले देवदूत. आता आपण त्या बाजूकडे वळूया जे म्हणतात की नाही, देवदूतांनाही सोल असतो. त्यांचा मुख्य आधार काय आहे? या बाजूचा युक्तिवाद खूपच रंजक आहे आणि त्यांचा पहिला आधार थेट देवालाच लागू होतो. देवाला? अरे वा. हो. एका वचनात देव स्वतःच्या आनंदाबद्दल बोलताना माझा आत्मा किंवा माझा जीव असा शब्द वापरतो, ज्यासाठी मूळ हिब्रू शब्द नेफेश आहे. आणि नेफेश या शब्दाचा अर्थच सोल असा होतो. म्हणजे युक्तिवाद असा आहे की जर सर्वशक्तिमान देवालाच सोल असू शकतो, तर त्याने निर्माण केलेल्या त्याच्या इतक्या जवळ असणाऱ्या देवदूतांना का नाही असू शकत? अगदी. हा खूपच वजनदार मुद्दा मानला जातो. खरंय. आणि त्यांचा दुसरा मुद्दा तर याहूनही जास्त आपल्या जवळचा आहे. तो मानवाच्या पुनरुत्थानाशी संबंधित आहे. ओके, म्हणजे आपली तुलना थेट देवदूतांशी केली आहे. हो. असं म्हटलं आहे की पुनरुत्थान झालेले मानव देवदूतांसारखे होतील. आणि दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलंय की मानवी शरीर आता आत्मिक म्हणजे सोलिश आहे आणि पुनरुत्थानानंतर ते आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल होईल. ठीक आहे. म्हणजे हे दोन विचार जर आपण एकत्र केले तर एक तर्क तयार होतो. बरोबर. तर असं की जर देवदूतांसारखे होणे म्हणजे आध्यात्मिक शरीर मिळवणे असेल, तर याचा अर्थ देवदूतांकडे आधीपासूनच एक प्रकारचं आध्यात्मिक शरीर असायला हवं, बरोबर? तंतोतंत. आणि जर त्यांना शरीर आहे, मग ते आध्यात्मिक का असेना, तर त्यांना मानवाप्रमाणे सोल असण्याची शक्यताही खूप वाढते. आणि या विचाराला पाठिंबा देण्यासाठी काही घटनांचा उल्लेख केला जातो. जसं की उत्पत्तीमध्ये देवदूतांनी अब्राहमसोबत बसून जेवण केलं. एक मिनिट. पण यावर एक प्रश्न येतो मनात. विचारा ना. की हे त्यांनी खरंच केलं की तो फक्त एक चमत्कार होता? म्हणजे त्यांनी फक्त जेवल्यासारखं दाखवलं नाही ना? कारण देवदूतांच्या बाबतीत तर काहीही शक्य आहे की नाही? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि यावर दोन्ही बाजूंची वेगवेगळी मतं आहेत. जे सोल आहे असं मानतात ते म्हणतात की हे तात्पुरतं नव्हतं, त्यांनी खरोखरच जेवण केलं. अच्छा. इतकंच नाही, पुढे जाऊन देवदूतांनी लोटाचा आणि त्याच्या कुटुंबाचा हात धरून त्यांना शहराबाहेर ओढून नेलं. हो, म्हणजे त्यांना स्पर्श करता येत होतं, ते या भौतिक जगात हस्तक्षेप करू शकत होते. अगदी.
ते केवळ ऊर्जेचं रूप किंवा विचार नव्हते. बरोबर. आणि अजून एक उदाहरण आहे ना तुरुंगातलं. हो, प्रेषितांची कृत्य यातलं एक देवदूत बंध तुरुंगात अचानक प्रकट होतो आणि पेत्राला सोडवतो. हे अगदी पुनरुत्थान झालेल्या येशूने बंध खोलीत दर्शन दिल्यासारखं आहे. म्हणजे या सगळ्या घटनांवरून असं दिसतं की त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं शरीर आहे आणि जिथे शरीर आहे तिथे सोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा या बाजूचा दावा आहे. बरोबर. ठीक आहे, हा युक्तिवत पटण्यासारखा आहे, पण मला खात्री आहे की दुसरी बाजू हे इतक्या सहज मान्य करणार नाही. अजिबात नाही. ते या सगळ्या घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असणार. नक्कीच. दुसऱ्या बाजूचं म्हणणं आहे की आपण गोष्टी खूप सरळ करून पाहतोय. त्यांच्या मते देवदूतांचं मूळ स्वरूपच स्पिरिट आहे. ओके. त्यांची बुद्धी, भावना, इच्छाशक्ती हे सगळं काही त्यांच्या स्पिरिटमध्येच सामावलेलं आहे. त्यांना वेगळ्या सोलची गरजच नाही. मग अब्राहमासोबत जेवण करण्याचं काय किंवा लोटाला हात लावण्याचं त्याचं स्पष्टीकरण ते कसं देतात? त्यांचं म्हणणं असं आहे की देवदूतांना जेव्हा मानवांशी संवाद साधायचा असतो तेव्हा ते तात्पुरते मानवी रूप धारण करू शकतात. म्हणजे ते शरीर एका अवतारासारखं आहे. अगदी योग्य शब्द. जसं आपण गेममध्ये एखादा अवतार वापरतो, पण तो अवतार म्हणजे आपण स्वतः नसतो. बरोबर. तो फक्त एक माध्यम असतो. तसंच ते शरीर म्हणजे देवदूतांचं मूळ अस्तित्व नाही, ते केवळ एक स्पिरिट आहेत जे गरजेनुसार शरीर धारण करतात. ते शरीर त्यांच्या ओळखीचा भाग नाही. हा मुद्दाही तितकाच पटण्यासारखा आहे. आणि देवदूतांसारखे होणे या वाक्याबद्दल त्यांचं काय मत आहे? त्यांच्या मते या वाक्यांशाचा अर्थ शब्दशः घ्यायची गरजच नाहीये. देवदूतांसारखे होणे म्हणजे त्यांच्यासारखं शरीर मिळवणं असं नाही. मग काय? त्याचा अर्थ अमर होणे, त्यांच्यासारखे सामर्थ्यवान होणे किंवा त्यांच्यासारखे सुंदर होणे असाही असू शकतो. पुनरुत्थानानंतर मानवी शरीर अधिक शक्तिशाली आणि तेजस्वी होईल यात शंका नाही, पण याचा अर्थ असा नाही की मानवाची सोल ही ओळख बदलून तो स्पिरिट बनेल. कळलं. म्हणजे दोन्ही बाजू एकाच पुराव्याकडे वेगवेगळ्या चष्म्यातून बघत आहेत. पण या सगळ्या वादात असा कोणता निर्णायक मुद्दा आहे का जो एका बाजूला जास्त वजन देतो? हो, आहे. आणि तो म्हणजे ग्रंथामध्ये सातत्याने पाळवलेला एक फरक. कोणता फरक? आदामला म्हणजे मानवाला नेहमी सोल असं संबोधलं गेलंय, तर देवदूतांना नेहमी स्पिरिट म्हटलं गेलंय. हा फरक कधीही मोडला गेला नाही. अच्छा. या ग्रंथानुसार मानवाच्या बाबतीत पाप पुण्याचा निर्णय त्याचा सोल घेतो, तर देवदूतांच्या बाबतीत हाच निर्णय त्याचा स्पिरिट घेतो. दुसऱ्या बाजूचं ठाम मत आहे की हा मूलभूत फरक आहे आणि तो दुर्लक्षित करून चालणार नाही. तर मग आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येतो. या सगळ्याचा अर्थ काय? देवदूताला सोल आहे की स्पिरिट? या फरकाने इतकं काय फरक पडतो? हा वाद इतका महत्वाचा का आहे? अगदी बरोबर. इथूनच या चर्चेला एक खूप मोठं आणि गंभीर वळण मिळतं. मला वाटतं याचं उत्तर त्या प्रायश्चित्ताच्या संकल्पनेत दडलेलं आहे. तंतोतंत. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर या ग्रंथानुसार मानवाने केलेल्या पापांची क्षमा करण्यासाठी देवाच्या पुत्राला स्वतः पृथ्वीवर यावं लागलं. हो. पण महत्वाचं हे आहे की त्याला मानव म्हणूनच यावं लागलं. आदामसारखं सोल घेऊन तो एका देवदूताच्या रूपात येऊ शकत नव्हता. पण का नाही? एक शक्तिशाली देवदूत म्हणून येणं तर जास्तच सोपं आणि प्रभावी ठरलं असतं की नाही? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण ते शक्य नव्हतं. कारण तसं झालं असतं तर मानवाला त्याच्या त्यागाची खोलीच समजली नसती. म्हणजे? तुम्हीच विचार करा, एक अफाट शक्ती असलेला तेजस्वी देवदूत वधस्तंभावर वेदना सहन करतोय. हे दृश्य मानवाच्या आकलनापलीकडचं ठरलं असतं. खरंय. आपण आपल्यासारख्याच कोणाच्या तरी दुःखाशी जास्त जोडून घेऊ शकतो. अगदी. म्हणजे एखाद्या सुपर हिरोला मार लागला तर आपल्याला वाईट वाटतं, पण रस्त्यावरच्या एका सामान्य माणसाला लागलेलं पाहून मनात जी कळ येते ती वेगळीच असते. कदाचित तसंच काहीतरी. तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं. एका दुर्बल मानवाने आपल्यासारख्याच एका माणसाने सहन केलेल्या वेदना आणि अपमान मानव समजू शकतो. तो त्याग आपलासा वाटतो. पण देवदूताच्या त्यागाशी भावनिक नातं जोडणं अशक्य झालं असतं. हो, आणि त्यामुळे पापांची क्षमा मिळवण्याचा जो मूळ हेतू होता तोच पूर्ण झाला नसता. प्रायश्चित्तासाठी मानवी सोलचाच बळी आवश्यक होता, देवदूताच्या स्पिरिटचा नाही. ठीक आहे, हे झालं मानवाच्या बाजूने. पण मग पतित देवदूतांचं काय? त्यांच्यासाठी प्रायश्चित्ताची काही सोय नाहीये का? या ग्रंथानुसार नाही. पण का? आणि याचं कारण त्यांच्या मूळ स्वभावात आहे, म्हणजे त्यांच्या स्पिरिटमध्ये. त्यांना अशा प्रकारे निर्माण केलं गेलं आहे की एकदा पाप केल्यावर त्यांच्यासाठी परत फिरण्याचा मार्गच नाही.
त्यांची निर्णय प्रक्रिया अंतिम असते. अच्छा, म्हणजे देवाच्या पुत्राने देवदूताचं रूप घेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केलं असतं तरी ते स्वीकारण्याची क्षमताच त्यांच्यात नव्हती. याचा अर्थ देवाची योजना सुरुवातीपासूनच फक्त मानवासाठी होती. देवदूतांची प्रायश्चित्त करण्यासाठी देवदूत बनण्याची योजना कधीच नव्हती. बरोबर. या ग्रंथानुसार देवाची योजना मानवाचे म्हणजेच आदमच्या वंशाचे प्रायश्चित्त करण्याची होती. आणि इथून गोष्ट अजूनच रंजक होते. अजून हो, ही योजना फक्त मानवाला वाचवण्यापुरती मर्यादित नाहीये, तर या तारलेल्या मानवाच्या माध्यमातून देवदूतांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला पूर्णत्वास नेण्याची आहे. हे जरा जास्तच गुंतागुंतीचं वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? एका वचनात एक आश्चर्यकारक वाक्य आहे. त्यात म्हटलंय की देवदूत सुद्धा या गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अरे वा. म्हणजे मानवाच्या तारणाची ही जी काही प्रक्रिया आहे ती देवदूत मोठ्या कुतूहलाने पाहत आहेत. जणू काही ते यातून काहीतरी शिकत आहेत. म्हणजे आपण एका मोठ्या वैश्विक नाटकाचे कलाकार आहोत आणि देवदूत प्रेक्षकांमध्ये बसून हे नाटक पाहत आहेत. एक प्रकारे तसंच म्हणायला हरकत नाही. मानवाच्या निवडीतून, त्याच्या पतनातून आणि त्याच्या तारणातून देवदूत काहीतरी शिकत आहेत. आणि यातूनच देवाची ती मोठी योजना पूर्ण होत आहे. त्यामुळे मानव आणि देवदूत यांच्यात सोल आणि स्पिरिट हा फरक असणं हे त्या मोठ्या योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. अगदी. इतक्या सखोल चर्चेनंतर मला वाटतं की मूळ प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं सरळसोट मिळत नाहीये. नाही. आणि गंमत म्हणजे या स्रोताचा लेखक स्वतःच शेवटी कबूल करतो की मला माहीत नाही. हो, कारण देवदूतांना सोल आहे की नाही यावर अंतिम शिक्कामोर्तब करणं खूप कठीण आहे. पण या चर्चेतून काही गोष्टी निश्चितपणे स्पष्ट होतात. कोणत्या? एक, देवदूतांनाही मानवाप्रमाणे बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती आहे. ते विचार करू शकतात, त्यांना भावना आहेत, ते निर्णय घेऊ शकतात. मग त्याचं केंद्र सोल असो व स्पिरिट. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे बायबलमध्ये त्यांना स्पिरिट आणि मानवाला सोल म्हणून संबोधण्यात एक हेतुपुरस्सर फरक ठेवला गेला आहे. हा काही योगायोग नाही. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फरक प्रायश्चित आणि देवाच्या सृष्टीमागील व्यापक योजनेला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मानव आणि देवदूत यांच्यातील हा फरक देवाच्या तारणाच्या योजनेचा केंद्रबिंदू आहे. हो, त्याशिवाय ती योजनाच अर्थहीन ठरते. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. जर मानवाच्या उद्धारामुळे देवदूतांची इच्छाशक्ती पूर्ण होत असेल किंवा ते त्यातून काही शिकत असतील तर याचा अर्थ मानव आणि देवदूत यांच्यातील नातं आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीचं आणि एकमेकांवर अवलंबून आहे का? हा खूप खोल विचार आहे. आपण स्वतःला या जगात एकटे समजतो, पण कदाचित आपल्या प्रत्येक निर्णयाकडे, प्रत्येक निवडीकडे एक अदृश्य जग मोठ्या अपेक्षेने पाहत असेल. आणि सृष्टीच्या या अंतिम योजनेत मानवाची नेमकी भूमिका काय असू शकते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.